एनसीपीच्या कार्यक्रमात चर्चा फक्त एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। कार्यक्रमाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका। अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भर कार्यक्रमात टोला। लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो। एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो। सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा माझ्या नावानं रेकॉर्ड। एनसीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी। मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज मेगा ब्लॉकमधून सुटका। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा। मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे। प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा। मुंबईकरांना मोठा दिलासा। नागपुरात पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही। पेट्रोल पंप चालकांचा निर्णय। आता गोकुळच्या दूध दरात वाढ। प्रति लिटर 2 रुपयांची करण्यात आली वाढ। राज्यात पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा। हवामान विभागाचा अंदाज। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये भारत-पाक बॉर्डरवर बीएसएफनं पाकच्या रेंजरला घेतलं ताब्यात। भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती। बीएसएफकडून अधिक तपास सुरू। सिंधू जलकरारासंदर्भात भारताच्या भूमिकेवर पाक आक्रमक। भारतानं बांध बनवल्यास हल्ला करून बॉम्बनं बांध उडवण्याची पाकच्या रक्षा मंत्र्यांची धमकी। हाफिज सईदनं मुलगा तल्ला सईदला दिली लष्कर-ए-तोयबाची जबाबदारी। दहशतवादी संघटनेत नव्या योजना आखण्यासंदर्भात दिली जबाबदारी। आणि केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले। मंदिरावर आणि सिंहद्वारावर फुलांची आकर्षक सजावट। देशभरातील भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी।